लालकृष्ण अडवाणींनी अखेर मौन सोडलेलं आहे। राजकीय मतभेद असणाऱ्यांना कधी शत्रू मानलं नाही असं म्हणत अडवाणींनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर नकळतपणे आसू डोडलाय। माझ्यासाठी देशप्रेम आधी, मग पक्ष आणि मग नंतर व्यक्ती असं असल्याचं अडवाणी यांनी म्हटलं। मी माशाचा डोळा बघितलाय, तीर मारणारच अशी गर्जना राहुल गांधींनी नागपुरात केली आहे। सत्तेत आल्यास न्याय योजनेसाठी एक पैसाही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही सुद्धा राहुल गांधींनी यावेळी दिली। यूपीएच्या काळामध्ये 14 कोटी गरीब होते, मात्र मोदींच्या काळात गरिबी वाढल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय। मोदींच्या काळामध्ये नोकऱ्या गेल्या आणि गरीब आणखी वाढल्याचं ते म्हणाले। TV9च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये महाराष्ट्रातल्या 2 राजकारण्यांचे 2 चेहरे समोर आलेत। तडस कॅमेरावर पैशांची मागणी करताना दिसले, तर शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी मात्र पैसे नाकारले। TV9च्या स्टिंगमध्ये खोट्याचं खरं दाखवलं असून माझ्या आवाजालाही एडिट करण्यात आलं असा कांगावा रामदास तडसे यांनी केलाय। ती एक सामान्य चर्चा होती असंही ते म्हणतात। TV9च्या ऑपरेशन खासदार नंतर वर्ध्यामध्ये खळबळ माजली। भीम आर्मीनं रामदास तडस यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। निवडणूक आयोगाला जेलमध्ये टाकू या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य तपासून त्यावर कारवाई करणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं। नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये नाना पटोलेंनी वादग्रस्त विधान केलं। आपल्याकडे 2 इंद्रदेव आहेत, वरती नरेंद्र आणि खालती देवेंद्र। आता या दोन्ही इंद्रांना मारायचं की सोडायचं असं वक्तव्य पटोलेंनी केलंय। शरद पवार यांनी महाराष्ट्रातील आंबेडकर चळवळीची एक पिढी बर्बाद केल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केलाय। ज्या व्यक्तीला सोबत घेऊन पवारांनी आंबेडकरी चळवळ बर्बाद केली ती सुद्धा त्यांच्यापासून दूर गेली आहे अशी टीका आनंदराज यांनी केली आहे। गोंदिया इथे मोदींची सभा बुधवारी पार पडली। यावेळी मोदींच्या सभेला येण्यासाठी 150 रुपये मिळाल्याची कबुली सिग्नल टोळी गावातील महिलांनी दिली आहे। VIP पासासोबत पैसे देऊन ही गर्दी जमवण्यात आली होती। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूरचे भाजपचे उमेदवार जय सिद्धेश्वर महाराजांची खिल्ली उडवली आहे। तुम्ही 5 रुपये घ्या आणि मठात बसा अशी खिल्ली त्यांनी उडवली आहे। तर महाराज मंडळींनी राजकारणाच्या फंदात न पडण्याचा सल्ला सुद्धा पवारांनी दिला आहे। नागपूरमधील आर्वीमध्ये रामदास तडस यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना कोंबड्यांचा धंदा बंद करा अशी टीका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी शहीद जवानांच्या नावावर राजकारण करत असल्याची टीका पवारांनी केली आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील प्रचार सभेत ते बोलत होते। जवान अभिनंदन यांची सुटका केली, मात्र हर्षवर्धन जाधवांच्या सुटकेचे प्रयत्न का केले नाहीत असंही त्यांनी म्हटलं। सुजय यांच्या पत्नी धनश्री विखेंनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। भाजपकडून धनश्री सुजय विखे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। कोणताही गाजावाजा न करता धनश्री विखेंनी अचानकपणे येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। महायुतीचे शिवसेनेचे पालघर लोकसभा उमेदवार राजेंद्र गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पालघर येथील हुतात्मा चौक ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणूक काढून त्यांनी आपला अर्ज दाखल केला। कल्याण लोकसभा मतदारसंघात आरपीआय आठवले गटानं बंडखोरी केली आहे। आरपीआयचे पदाधिकारी नरेंद्र मोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुहूर्त निवडलाय। पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे 9 तारखेला मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करतील। नागपुरात युवा काँग्रेसनं अनोखी अशी शक्कल लढवत चक्क घाणपाणी असणाऱ्या नाग नदीमध्ये बोट उतरवली आणि गडकरींनी दिलेल्या आश्वासनाचा जाब या ठिकाणी त्यांनी विचारलेला आहे। आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ नाशिक जिल्ह्यातील गिरणारे गावामध्ये प्रचारासाठी आले होते। त्यावेळेला गावकऱ्यांनी त्यांची बैलगाडीमधून बसवून मिरवणूक काढली। यावेळी गावकऱ्यांनी पारंपरिक वाद्य वाजवत आतषबाजी देखील केली। वर्धा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला टिकवून ठेवण्यासाठी शुक्रवारी राहुल गांधींची वर्ध्यामध्ये जाहीर सभा होणार आहे। या सभेसाठी काँग्रेसकडून जय्यत तयारी देखील सुरू करण्यात आली आहे। रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये डमी उमेदवारांनी धुमाकूळ घातलाय। अनंत गीते विरुद्ध अनंत गीते असा अर्ज दाखल केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांच्या विरोधात अजून 2 सुनील तटकरेंनी अर्ज दाखल केले। ब्राह्मण समाजाची बदनामी केल्याबद्दल खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाकडे ब्राह्मण महासंघानं ही तक्रार केली आहे। मनोज कोटक यांनी रामदास आठवलेंची भेट घेतली। ईशान्य मुंबईतून मी इच्छुक होतो, मात्र कोटक यांना तिकीट जाहीर झालंय, माझा त्यांना पाठिंबा आहे असं आठवले म्हणाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडीला पाठिंबा दिला असून काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी ते 8 ते 9 सभा घेणार आहेत। दरम्यान मनसेच्या 6 तारखेच्या मेळाव्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही। निवडणूक आयोगानं आतापर्यंत 400 कोटी रुपयांची कॅश, 162 कोटींची दारू जप्त, त्याचबरोबर 708 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ आणि 318 कोटी रुपयांचे मूल्यवान सोनं चांदी देखील जप्त करण्यात आलं आहे।
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्याच्या उबरा फाटा इथे एका कारमधून 2.5 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये जप्त केलेली रक्कम ही कळमनुरी येथील उपकोषागार कार्यालयामध्ये जमा करण्यात आली आहे। कोल्हापूरच्या गगनबावडा इथे नीता ट्रॅव्हल्समधून 19,50,000ची रक्कम जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशच्या संतोष कुमार पटेल याला ताब्यात घेतलेला आहे। राजस्थानचे गव्हर्नर कल्याण सिंग अडचणीत आलेत। आचारसंहिता भंगाची निवडणूक आयोगानं केलेली तक्रार राष्ट्रपतींकडून केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आली आहे। केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी 2 मतदारसंघांमधून निवडणूक लढवणार आहेत। राहुल गांधी यांच्या रोड शोच्या दरम्यान गोंधळ झाला। यावेळी बॅरिकेड सुटल्यामुळे काही पत्रकार जखमी झाले। या घटनेमध्ये TV9 भारतवर्षच्या पत्रकार सुप्रिया भारद्वाज या देखील जखमी झाल्या। यावेळी राहुल गांधी यांनी स्वतः जखमींना मदत केली आहे। वायनाडमध्ये राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर स्मृती इराणी यांनी त्यांना लक्ष्य केलंय। अमेठीमधून पराभव होण्याची राहुल गांधी यांना भीती वाटते असं त्या म्हणाल्या। सामना संपमध्ये नववर्ष स्वागत समितीनं गुढीपाडव्याच्या निमित्तानं गोदाकिनारी 25,000 चौरस फुटांची महाकाय अशी रांगोळी साकारली आहे। या रांगोळीमध्ये भारतीय संस्कृतीचं विशेष दर्शन घडतंय। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कडोळी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे। या गारपिटीमुळे गहू, हळद, आंब्यासह फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। तसंच सप्ताहाचा मंडप देखील वाऱ्यानं कोसळलाय। बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला तर अंबेजोगाई शिरूर तालुक्यामध्ये गारपीट झालेली आहे। अचानकपणे झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। नांदेड जिल्ह्यातील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।